पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे ठाणे शहरात विविध ठिकाणी पावसाचं पाणी साचलं आहे। घोडबंदर रोड, मानपाडा, कापूरबावडी, शिळफाटा, डायघरगाव, कोपरी बंगला, वंदना बस डेपो, मुख्य बाजारपेठ, खारकरआळी, पेढ्या मारुती गल्ली या भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचले, ज्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक सेवा धीम्या गतीनं सुरू होती। वागळे इस्टेट परिसरातील पडवळनगर येथे लोकांच्या घरात पावसाचं पाणी शिरलं, ज्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले। रात्रभर पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पडवळनगर येथील नागरिकांच्या घरात नाल्याचं पाणी शिरलं। जास्त पाऊस पडल्यानं नाल्याचं पाणी साचल्यामुळे नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागतोय। ठाणे महानगरपालिकेचा 100% नालेसफाईचा दावा फेल ठरलाय। घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे घरातील वस्तूंचं नुकसान झाले। रात्रभर नागरिकांना नाल्यातील पाण्यातच राहावं लागलं। मुंब्रा शिळफाटा परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे, ज्यामुळे गुडघ्यापर्यंत पाणी साचले। काही प्रमाणात वाहतूक देखील मंदावली आहे। गेल्या 3 तासांपासून 27 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याची माहिती देण्यात आली आहे। आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची बैठक संपन्न। टिळक भवन दादर येथे अखिल भारतीय काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणुगोपाळ आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे राज्य प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या प्रदेश काँग्रेस विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीत निर्धारित ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची कार्यकारिणी बैठक ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आणि ठाणे शहर जिल्हा प्रभारी प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर, प्रदेश सरचिटणीस सहप्रभारी चंद्रकांत पाटील, प्रदेश सचिव संतोष केणी यांच्या प्रमुख उपस्थितीत वसंतराव नाईक सभागृहात संपन्न झाली। महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील जनतेनं बीजेपी सरकारला नाकारले आणि जनता यांना कंटाळली आहे, हे लोकसभा निकालावरून दिसत असतं, असं यावेळी बोलताना प्रदेश उपाध्यक्ष ठाणे प्रभारी शरद आहेर यांनी सांगितलं। तसंच येऊ घातलेल्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आपल्याला आणायचंय, त्यामुळे ब्लॉक तसंच आघाडी आणि सेलच्या बैठका आणि बूथस्तरीय रचना त्यांच्या बैठका, नवीन मतदार नोंदणी, BLO यांच्या बैठका यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करायचं आहे। तसंच गतकाळात या भ्रष्ट सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जनतेला झालेला त्रास याबाबत येणाऱ्या काळात करावयाची आंदोलनं, रॅली आदींबाबत सविस्तर चर्चा करून त्याची माहिती देखील देण्यात आली। याबाबत लवकरात लवकर निर्देशित कार्यबैठका पूर्ण करून त्याचा अहवाल जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाकडे पाठवाव्यात अशा सूचना देखील दिल्या आहेत। तसंच काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यानं जशी लोकसभा आणि पदवीधर निवडणुकांमध्ये मेहनत करून जास्तीत जास्त मताधिक्य मिळवण्यासाठी प्रयत्न केले, त्याप्रमाणेच आपण स्वतः आमदारकीचा उमेदवार आहोत असं समजून प्रत्येक कार्यकर्त्यानं काम करायचंय, कारण जनतेचा विश्वास हा काँग्रेस पक्षावर आहे आणि हा विश्वास सार्थ करण्याचं काम आपल्याला करायचं असल्याचं प्रदेश काँग्रेस सरचिटणीस चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं। तसंच ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी ठाणे काँग्रेसच्या ब्लॉकची संख्या 2 वाढवण्यात आली असून ती पदं लवकरच भरण्यात येतील। तसंच उत्तर भारतीय सेलचे अध्यक्षपदी संजय यादव आणि ब्लॉक क्रमांक 11च्या अध्यक्षपदी यासिन मोमीन यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचं सांगितलं। पर्यावरणपूरक गणेशोत्सव उपक्रमांतर्गत 27 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान साहित्य प्रदर्शन आणि विक्री उत्सवाचं आयोजन। पर्यावरणाचं संवर्धन होण्याच्या दृष्टिकोनातून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश राज्य शासनाला देण्यात आलेत। या पार्श्वभूमीवर ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं पर्यावरणपूरक गणेशोत्सव 2024 हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे। या उपक्रमांतर्गत पर्यावरणाला पूरक अशा घटकांपासून तयार केलेल्या गणेश मूर्ती, मखर आणि इतर सजावटीच्या साहित्यांचं प्रदर्शन आणि विक्री उत्सव 27 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत ठाणे महापालिका शाळा क्रमांक 19 विष्णुनगर येथे आयोजित करण्यात आले। या उपक्रमाचं उद्घाटन ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आणि ठाणे शहरातील मान्यवर व्यक्तींच्या उपस्थितीत केलं जाणार आहे। प्लास्टर ऑफ पॅरिस बनवलेल्या मूर्त्यांवर पर्यावरणाचा ऱ्हास होतो। पर्यावरणाचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी सातत्यानं महापालिकेतर्फे विविध उपक्रम राबवण्यात येतात। गणेश भक्तांना पर्यावरण स्नेही गणेश मूर्ती आणि इतर साहित्य यांचे विविध पर्याय उपलब्ध करून देणं हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे।
याचाच एक भाग म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रातील गणेश मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच प्रभाग समिती न्याय मोफत जागाही देण्यात आली असल्याचं मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी नमूद केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव या उपक्रमात महाराष्ट्रातील विविध भागातून कुशल मूर्तिकारांनी शाडू माती, लाल माती, गोमय, पुठ्ठा तसंच कागदाचा लगदा आणि पर्यावरण स्नेही रंग आदींपासून बनवलेल्या आकर्षक गणेश मूर्ती तर मखर आणि इतर सजावटीचं साहित्य देखील उपलब्ध असणार आहे. उत्सवादरम्यान विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले असून पर्यावरणपूरक उत्सव काळाची गरज या विषयावर तज्ज्ञ व्यक्तींचा परिसंवाद, नागरिकांसाठी निष्णात मूर्तिकारांकडून मातीच्या गणेश मूर्ती घडवण्याची कार्यशाळा, कागद, पुठ्ठा यापासून सजावटीचं साहित्य बनवण्याचं प्रशिक्षण, शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेसोबत विविध सांस्कृतिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान यांनी दिली आहे. या प्रदर्शनात जास्तीत जास्त नागरिकांनी भेट देऊन यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक असा साजरा करावा असं आवाहनही ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. जिल्हा परिषदेतील सर्व विभागाकडील कर्मचाऱ्यांना दैनंदिन कार्यालयीन कामकाज करताना संगणक हाताळणी, संगणकीय कामकाज आणि प्रशासकीय बाबी याकरिता साक्षर करण्यासाठी कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट आज घेण्यात आली. शासनाकडून येणाऱ्या विविध योजना आणि मार्गदर्शक सूचना राबवण्याकरिता 265 कर्मचाऱ्यांचं ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या मार्गदर्शनानं जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात पार पडली. कार्यालयीन कामकाजात कर्मचाऱ्यांना कामात येणाऱ्या अडचणींना लक्षात घेत 100 गुणांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेण्यात आली. दैनंदिन कामकाजात तांत्रिक अडचणीवर मात करण्यासाठी तसंच दररोज नव्यानं तांत्रिक बदल आत्मसात करण्यासाठी ही टेस्ट घेण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडदर यांनी दिली आहे. कनिष्ठ सहाय्यक 160, वरिष्ठ सहाय्यक 69, सहाय्यक प्रशासन अधिकारी 12, कनिष्ठ प्रशासन अधिकारी 24 असे एकूण 265 कर्मचाऱ्यांची ट्रेनिंग नीड असेसमेंट टेस्ट घेऊन डिजिटल माध्यमांचा वापर करण्यासाठी विशेष प्रयत्न जिल्हा परिषद ठाणेमार्फत करण्यात येत आहे. ई-ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट, कॉम्प्युटराइज्ड टिप्पणी लेखन, पत्रलेखन, प्रशासकीय विषयावरील टिप्पणी लेखन आदीबाबतची प्रात्यक्षिक टेस्ट घेण्यात आली आहे. कर्मचारी वर्गात यामुळे उत्साहाचं वातावरण दिसून आलं. त्यांनी या निमित्तानं पुन्हा प्रशासकीय अभ्यासिकेचं पुनर्लोकन केलं. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ करून लोकाभिमुख सेवा देण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी ही प्रक्रिया लाभदायक ठरणार आहे. ठाणेकरांची नागरी कामं करून घेण्यासाठी पालिकेनं विविध विभागांमध्ये ठेकेदारांची नियुक्ती केली आहे. हे ठेकेदारांच्या कर्मचाऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक करत असल्याच्या तक्रारी वाढल्यानं पालिका आयुक्त ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांच्या तक्रारीची गंभीर घेत ठेकेदारांना नोटिसा पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या भूमीमुळे ठेकेदाराचे धाबे दणाणलेत. ठाणे महापालिका प्रशासनाकडून विविध प्रकारची नागरी कामं करून घेण्यासाठी ठेकेदार नेमण्यात आलेत. हे ठेकेदार कर्मचाऱ्यांकडून नागरी सुविधांची विविध कामं करून घेतात, मात्र त्यांना सुरक्षेची साधनं पुरवली जात नाहीत. पुरवण्यात येणारी साधनंही अत्यंत निकृष्ट दर्जाची असतात. त्याचप्रमाणे त्यांच्या पिळवणूक केली जाते. अशा अनेक समस्या श्रमिक जनता संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेत मांडल्या आहेत. त्यावर राव यांनी तात्काळ संबंधित सर्व ठेकेदारांना नोटिसा बजावण्याचे आदेश प्रत्येक विभागातील अधिकाऱ्यांना दिले आहेत.
श्रमिक जनता संघ युनियनने कर्मचाऱ्यांच्या विविध समस्या घेऊन ठाणे महापालिका मुख्यालयावर निदर्शनं केली होती। निदर्शनाच्या वेळी आयुक्त मुख्यालयात उपलब्ध नसल्यानं युनियननं सोमवारी त्यांची भेट घेत कर्मचाऱ्यांच्या मागण्या त्यांच्या समोर मांडल्या। राव यांनी शिष्टमंडळाचं म्हणणं ऐकून घेत किमान वेतन, भत्ते, भरपगारी रजेचे वेतन, बोनस आणि उत्पादनाची रक्कम आदी कायदेशीर सोयीसुविधा देण्यात कसूर करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करू असं आश्वासन दिले। तसंच संबंधित ठेकेदारांना नोटीस बजावा असे आदेशही राव यांनी दालनात उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिले आहेत।